रेडी 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 सर, उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीच्या काही आमदारांना फोन सुद्धा केला जात आहे. नेमका काय फॉर्म्युला आहे आणि काय नेमकं चित्र कधी स्पष्ट होईल? आता ही हे सगळे निर्णय प्रक्रिया आमचे नेते मान्य देवेंद्रजी त्या संदर्भात घेणार आहे. आता अधिवेशन परवा सुरू होतं आहे म्हणून आम्ही आज त्यासाठी अधिवेशनाला आलो आहे आणि आता उद्या शपथविधी होणार आहे. अजून पक्षातून काही सूचना नाही आहेत, पण मला वाटतं सूचना लवकर येतील अशी अपेक्षा आहे. काही लोकांना फोन चालले खरं आहे की फक्त अफवा आहे काय? नाही, असं आहे की मला कारण ती कल्पना नाही, कारण आम्हाला ते सांगितलं गेलं की तुम्हाला सूचना मिळणार आहेत. आता पण आम्ही अधिवेशना दृष्टीने हजर राहण्याकरताच आम्ही आलो. खरं आल्या सूचना तर आम्ही आपल्याला कळू. काय नेमका फॉर्म्युला असेल सर? हे मला काहीच कल्पना नाही. कुठेतरी विरोधक आरोप करत आहे, बहुमत आहे तरी मंत्रिमंडळ अजून स्थापित होत नाही. 22-23 दिवस पोहोचले आहे. काय सांगाल विरोधकांना? नाही, विरोधकांचीच घाई आमच्यामध्ये येण्याची, म्हणून त्यांचा तो लवकर आग्रह आहे की एकतर आम्हाला घ्या आणि मंत्रिमंडळ करा, असं उद्या असलं पाहिजे. विरोधकांचा जनाधार संपलेला आहे दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये. त्यांच्या दुर्दैवानं त्यांना जनाधार राहिला नाही. लोकसभेच्या खोट्या नॅरेटिव्हवर त्यांना असं वाटलं पुन्हा विधानसभेला आम्हाला बहुमत मिळेल, पण जनतेने त्यांचं खरं रूप ओळखलेलं आहे आणि आता विरोधकांना कायमस्वरूपी घरी बसवण्याचा जनादर या निवडणुकीत जनतेने दिलेला आहे. कोण विरोधक आहे जे संपर्कात आहे असं म्हणजे काही नावं सांगू शकाल? नाही, मग सांगण्याची आवश्यकता नाही. वर्तमानपत्रामध्ये आपण रोज वाचतोच आहे. थँक्यू.